नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोनिक सेक्शन्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.2 यातील क्वेश्चन नंबर 7 शो दॅट दी लाईन ही लाईन टँजंट आहे म्हणून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इलिप्सचं इक्वेशन हे आहे. पहा, लाईनचं इक्वेशन आपल्याला x - y = 5 दिलेलं आहे आणि इलिप्सचं पण इक्वेशन दिलेलं आहे 9x² + 16y² = 144. तर हे लाईनचं इक्वेशन आहे. हे इक्वेशन आपण कंपेअर करू y = mx + c ला आणि हे इक्वेशन कंपेअर करू आपण जनरल फॉर्मला कंपेअर करू x² / a² + y² / b² = 1. हे इक्वेशन आपण याला कंपेअर केल्यानंतर आपल्याला m ची व्हॅल्यू मिळेल आणि कॉन्स्टंट पण मिळणार आहे, बरोबर आहे. आणि हे इक्वेशन या इक्वेशनला कंपेअर केलं तर आपल्याला a² मिळेल आणि b² मिळेल. पहा, ही लाईन या इलिप्सला टँजंट कधी असणार आहे हे लाईनचं इक्वेशन आहे, हे इलिप्सचं आहे. ही लाईन या इलिप्सला टँजंट कधी असेल जर हा जो c आहे त्याची व्हॅल्यू c² = a² m² आणि प्लस b². पहा, c² ची व्हॅल्यू जर एवढी असेल किंवा या दोन साईड इक्वल असतील तर आपण काय म्हणणार, ही लाईन या इलिप्सला टँजंट आहे. त्याप्रमाणे आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, ही लाईन या इलिप्सला टँजंट आहे. त्यासाठी आपण हे इक्वेशन या इक्वेशनला कंपेअर करू आणि हे इक्वेशन या इक्वेशनला कंपेअर करू आणि या व्हॅल्यू फाइंड आउट करू m c a² b². पहा, c² ची व्हॅल्यू जर एवढी असेल तर आपण म्हणणार ही लाईन या इलिप्सला टँजंट आहे. इलिप्सला ही लाईन जर टँजंट असेल तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असणार आहे, ते कोऑर्डिनेट असतात -a² m येथे c हा x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट b² / c. फक्त व्हॅल्यू नंतर आपण पुट करणार. सॉल्व करूया. सोल्युशन. गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स is 9x² + 16y² = 144. राईट साईडला आपल्याला 1 पाहिजे इलिप्स असल्यामुळे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू, इकडे 1 येण्यासाठी प्रत्येक टर्मला किंवा इक्वेशनला 144 ने डिवाइड करू. म्हणजे यालाच आपण असं लिहिता येईल आपल्याला, दॅट इज हे 9x² या दोन्ही टर्मला डिवाइड करायचं आहे म्हणजे येथे प्लसने सेपरेट होईल 144 + 16y² प्रत्येक टर्मला आपण 144 ने डिवाइड करत आहोत = 144/144. म्हणजे इकडे 1/1 म्हणजे 1 होईल, बरोबर आहे. हे 1 होईल. 16 ने डिवाइड करता येतील, हे 9 होतील. 9 ने डिवाइड करू तर हे 16 होतील. म्हणजे इक्वेशन कसं मिळेल आपल्याला, x² / 16 + y² / 9 = 1. हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे कारण आपल्याला जनरल फॉर्मला कंपेअर करण्यासाठी. यालाच आपण असं लिहिणार आहोत. पहा, हे इरेज करतो आणि हे इक्वेशन मी येथे लिहितो. दॅट इज म्हणजे x² / 16 + y² / 9 = 1. compare with जनरल फॉर्म x² / a² + y² / b² = 1. x² म्हणजे a² = 16, y² आहे म्हणजे b² = 9, बरोबर आहे. कंपेअर केल्यानंतर a² ची व्हॅल्यू 16 आणि b² ची व्हॅल्यू 9. वी गेट therefore a² = 16 and b² = 9. पहा, a² आणि b² ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता ही लाईन जी आहे x - y = 5. गिवन लाईन इज इक्वेशन ऑफ लाईन इज x - y = 5. म्हणजे आपल्याला या फॉर्ममध्ये पाहिजे y = mx + c. तर आपण काय करू, या साईडला फक्त y राहू देऊ. दॅट इज यालाच असं लिहू आपण, दॅट इज इकडे काय होईल -y = हे 5 हा x या साईडला मायनस होईल, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल
इकडे पास करू आपण, म्हणजे y इक्वल टू प्रत्येक साईन चेंज होईल म्हणजे x मायनस 5. यालाच आपल्याला या फॉर्ममध्ये लिहिता येईल, बरोबर आहे. y इक्वल टू x मायनस 5 म्हणजेच काय, y इक्वल टू x मायनस 5. आता हे इक्वेशन कम्पेअर करू आपण y इक्वल टू mx प्लस सीला. mx प्लस सी म्हणजे येथे सीची व्हॅल्यू किती होईल -5 आणि येथे येथे कोएफिशियंट किती आहे 1 आहे एक्सला, म्हणजे एमची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळेल आणि सीची व्हॅल्यू -5. बरोबर आहे. इथे लिहिणार दॅट इज y इक्वल टू x मायनस 5. comparing with y equal to mx plus c, we get कंपेअर केल्यानंतर m ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू -5. we get स्लोप किती आहे 1 आहे आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू -5. या आपण दोन व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेले आहेत. आता येथे लिहिणार आपण ही लाईन y इक्वल टू mx प्लस सी बी अ टँजंट. ही लाईन टँजंट असेल कधी y इक्वल टू mx प्लस सी बी अ टँजंट टू दी इलिप्स. इलिप्स कोणतं, जनरल इलिप्स x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² इक्वल टू 1. ही लाईन या इलिप्सला टँजंट असते कधी जर यामध्ये कंडिशन ही असेल तर इफ c² इक्वल टू a² m² आणि प्लस b². ही कंडिशन सॅटिस्फाय होते असेल तर ही लाईन आपण या इलिप्सला टँजंट आहे असं म्हणणार. ही लाईन म्हणजे आपण ही लाईन घेणार आणि हे इक्वेशन म्हणजे आपण हे इक्वेशन घेणार, बरोबर आहे. लेफ्ट साईडची व्हॅल्यू काढू आपण, नंतर राईट साईडची व्हॅल्यू काढू, दोन्ही इक्वल आहेत का चेक करू आपण. c², नाऊ c², सीची व्हॅल्यू -5 आलेली आहे, त्याचा स्क्वेअर, सीची व्हॅल्यू -5 त्याचा स्क्वेअर केला आपण 25 येत आहे, बरोबर आहे. c² ची व्हॅल्यू ही आहे. आता 25 याची व्हॅल्यू आहे का चेक करू आपण. अँड a² m² प्लस b² इक्वल टू a². a² ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, a² ची व्हॅल्यू 16 पुट करू इंटू m², m ची व्हॅल्यू 1 आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 1 होईल. b² ची व्हॅल्यू आहे 9. हे 16 होतील प्लस 9 म्हणजे 25, बरोबर आहे. 25 या दोन्ही पण व्हॅल्यू इक्वल आहेत, राईट साईड इक्वल आहेत. 25 म्हणजेच काय, या दोन व्हॅल्यू इक्वल आहेत, लेफ्ट साईड इक्वल आहेत, बरोबर आहे. म्हणजे येथे आपण c² पण लिहू शकतो, बरोबर आहे. हे म्हणजे प्रूफ झालेलं आहे, ही साईड या साईडला इक्वल आहे. म्हणजेच काय, ही दिलेली लाईन या इलिप्सला टँजंट आहे. देअरफॉर दी लाईन x मायनस y इक्वल टू 5 इज अ टँजंट टू दी इलिप्स. इलिप्सचं इक्वेशन दिलेलं आहे 9x² प्लस 16y² इक्वल टू 144. टँजंट आहे म्हणून प्रूफ केलेलं आहे. आता पॉईंट ऑफ इलिप्सला ती लाईन टँजंट असेल तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील x आणि y ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. x चा कोऑर्डिनेट -a² m अपॉन c आणि y चा कोऑर्डिनेट b² अपॉन c. व्हॅल्यू पुट करू इक्वल टू -a² ची व्हॅल्यू आहे 16, m ची व्हॅल्यू आहे 1 आणि c ची व्हॅल्यू आहे -5, b² ची व्हॅल्यू आहे 9 आणि c ची व्हॅल्यू -5. हे मायनस म्हणजे प्लस होऊन जातील, मायनस कॅन्सल होऊन जातील, बरोबर आहे. 16 अपॉन 5 एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट 9 अपॉन 5. हा जो मायनस साईन आहे डिनोमिनेटरमध्ये तो असा सेंटरमध्ये लिहा, -9 अपॉन 5. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. शो दॅट दी लाईन, ही लाईन टचेस दी इलिप्स, म्हणजे ही लाईन टँजंट आहे, टचेस म्हणजे टच करत आहे
ही लाईन या इलिप्सला टच करत आहे, टँजंट आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फाइंड दी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा सोल्युशन क्वेश्चन नंबर 7 प्रमाणेच आहे. सोल्युशन गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स इज गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स इज दिलेलं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर. गिवन इक्वेशन याप्रमाणे दिलेलं आहे, परंतु राईट साईडला 1 पाहिजे. येथे 1 येण्यासाठी 70ने डिवाइड करू, म्हणजे इक्वेशनला आपण 70ने डिवाइड करू. म्हणजे काय होईल पहा, एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर दोन्ही साईडला 70ने डिवाइड करू, म्हणजे इकडे 1 येईल. बरोबर आहे. येथे प्लस साईनने सेपरेट करू आपण. एक्स स्क्वेअर अपॉन 17 होईल आणि प्लस 4y स्क्वेअर अपॉन 17 होईल. हे 1 अपॉन 1 होतील, म्हणजे 1 होईल. बरोबर. हे कॅन्सल होतील, 1 येईल. 4 अपॉन 17 असं लिहू आपण. हे y स्क्वेअर हे 4 अपॉन 17 आहेत. बरोबर आहे. आपण 17 अपॉन 4 असं लिहू शकतो, म्हणजे हे 4 आता वर जातील, हे 4 वर आहेत. बरोबर आहे. याचा अर्थ असा होतो इक्वल टू 1. म्हणजे दिलेलं इक्वेशन याप्रमाणे आहे, त्याला आपल्याला या फॉर्ममध्ये लिहिता येते. बरोबर आहे. हे या 2-3 स्टेप आपण इरेज करू आणि इथे डायरेक्ट लिहिणार आहोत, म्हणजे आपल्याला स्पेस ॲडजस्ट होईल. पहा एक्स स्क्वेअर अपॉन 17 आणि प्लस वाय स्क्वेअर अपॉन 17 अपॉन 4 ही बी स्क्वेअरची व्हॅल्यू येईल आणि इक्वल टू 1. दॅट इज हे इक्वेशन म्हणजेच हे इक्वेशन कसं आलेलं आहे आपण समजून घेतलेलं आहे. कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1 वी गेट ए स्क्वेअर इक्वल टू 17, बी स्क्वेअर इक्वल टू 17 अपॉन 4. या दोन व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज 8y प्लस x इक्वल टू 17. आधी 8y आहे, नंतर x आहे. आपल्याला काय करायचं आहे, y इक्वल टू mx प्लस c या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे या साईडला y राहू देऊ आपण. 8y इक्वल टू हे 17 मायनस x होतील. बरोबर आहे. 8 इकडे डिव्हिजनमध्ये पास करू आपण, म्हणजे y इक्वल टू फक्त y राहू द्यायचा या साईडला, आपल्याला फक्त या साईडला y पाहिजे, तर त्यासाठी 8 इकडे पास करू आपण, म्हणजे 17 मायनस x आणि अपॉन 8 होतील. बरोबर आहे. देअरफॉर y इक्वल टू हे 17 अपॉन 8 होतील आणि मायनस 8 आपण सेपरेट करू, हे मायनस साईन आणि x अपॉन 8 डिनोमिनेटर आपण सेपरेट केलेला आहे. बरोबर आहे. आधी x आहे, नंतर कॉन्स्टंट आहे, त्याप्रमाणे कन्वर्ट करू. देअरफॉर y इक्वल टू म्हणजे मायनस x अपॉन 8 आणि प्लस 17 अपॉन 8. याच इक्वेशनला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. याच इक्वेशनवरून हे इक्वेशन आलेलं आहे. कसं आलेलं आहे आपण समजून घेतलेलं आहे. आता या 2 स्टेप इरेज करू आपण आणि हे इक्वेशन येथे लिहिणार आहोत. y इक्वल टू मायनस x अपॉन 8 मायनस x अपॉन 8 आणि प्लस 17 अपॉन 8. हे आता इरेज करू आपण, म्हणजे आपल्याला स्पेस बोर्डवर ॲडजस्ट होणार आहे. हे इक्वेशन म्हणजेच हे इक्वेशन. बरोबर आहे. दॅट इज आय डॉट ई डॉट म्हणजे काय, दॅट इज हे इक्वेशन म्हणजेच हे इक्वेशन. आता हे इक्वेशन या इक्वेशनला कम्पेअर करू आपण. कम्पेअरिंग विथ y इक्वल टू mx प्लस c. बरोबर आहे. वी गेट ची व्हॅल्यू मायनस येथे काहीच नाही, म्हणजे 1 आहे, म्हणजे मायनस 1 अपॉन 8. m इक्वल टू म्हणजे स्लोप किती आहे, या लाईनचा स्लोप आहे मायनस 1 अपॉन 8 आणि कॉन्स्टंट येथे 17 अपॉन 8 होईल. c इक्वल टू 17 अपॉन 8. दी लाईन y इक्वल टू mx प्लस c ही लाईन बी अ टँजंट ही लाईन टँजंट असते टू दी इलिप्स
इलिप्स जनरल इक्वेशन घेऊ आपण एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1 इफ जर सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ही लाईन या इलिप्सला टँजंट असते. ही लाईन या इलिप्सला टँजंट असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. ही लाईन म्हणजे आपण कोणती घेणार, ही लाईन घेणार. यामध्ये सी स्क्वेअर म्हणजे या सीचा स्क्वेअर केला आपण तर तो इक्वल असतो ए स्क्वेअर एम स्क्वेअर. ए स्क्वेअर व्हॅल्यू ही घेणार, एम स्क्वेअर ही व्हॅल्यू आणि बी स्क्वेअर ही व्हॅल्यू. ही कंडिशन सॅटिस्फाय होते का चेक करू आपण. ही लेफ्ट साईड ही राईट साईड दोन्ही इक्वल आहेत का चेक करू आपण. नाऊ सी स्क्वेअर कॉन्स्टंट किती आहे 17/8 आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे. 17/8 त्याचा स्क्वेअर पहा 17चा स्क्वेअर 289 आणि 8चा स्क्वेअर 64 अँड या साईडची व्हॅल्यू किती आहे 289/64. या साईडची व्हॅल्यू तेवढीच येते का आपण चेक करू. ए स्क्वेअर एम स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 17 इंटू बी स्क्वेअर याचा स्क्वेअर मायनस 1/8 त्याचा स्क्वेअर 17/4. पहा हे कॅल्क्युलेशन करू आपण. हे 17 मायनसचा स्क्वेअर प्लस होईल 1चा स्क्वेअर 1 आणि 8चा स्क्वेअर 64 प्लस हे 17/4 होतील बरोबर आहे. पहा इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो 17/64 आणि प्लस 17/4 आहे. पहा दोघांचा डिनोमिनेटर सेम असेल तर आपण वरची डायरेक्ट ॲडिशन केली असती परंतु येथे डिनोमिनेटर वेगवेगळा आहे. सारखा करता येईल का. येथे 64 आहे येथे 64 कधी येतील आपण काय करू डिनोमिनेटर इक्वल करू 17. येथे जर आपण हे 4 आहेत याला आपण काय करू 16ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 64 होतील बरोबर आहे. येथे मल्टिप्लाय केल्यामुळे येथे पण मल्टिप्लाय करावं लागेल न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला म्हणजे हे काय होईल 17/64 आणि प्लस हा मल्टिप्लिकेशन 17 × 16 आणि हे पण 64 होतील बरोबर आहे. आता हा मल्टिप्लिकेशन किती येतो चेक करू आपण 16 × 17 10 272 म्हणजे 17/64 प्लस हा मल्टिप्लिकेशन 272/64. पहा दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे वरची ॲडिशन घेऊ आपण म्हणजे 17 + 272 अपॉन दोघांपैकी एकच घेणार आपण 64 म्हणजे हे काय होतील दोघांची ॲडिशन 9 8 289/64. पहा हीच व्हॅल्यू सी स्क्वेअरची आलेली आहे इक्वल टू सी स्क्वेअर म्हणजेच काय ही पण व्हॅल्यू किती आहे एवढी आहे 289/64 आणि ही पण व्हॅल्यू किती आहे तेवढीच आहे 289/64 म्हणजेच या दोन साईड इक्वल आहेत म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होत आहे म्हणजेच काय ही लाईन या इलिप्सला टँजंट आहे. कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे हे आन्सर येत आहे बरोबर आहे. हे सर्व इरेज करू आपण फक्त इथे आन्सर लिहिणार आहोत. व्हॅल्यू किती मिळत आहे 289/64 म्हणजेच काय सी स्क्वेअर बरोबर आहे. कंडिशन सॅटिस्फाय होत असल्यामुळे ही लाईन या इलिप्सला टँजंट आहे. देअरफॉर दी लाईन किंवा गिवन लाईन 8y + x इक्वल टू 17 इज अ टँजंट ही लाईन टँजंट आहे इज अ टँजंट टू दी इलिप्सचं इक्वेशन आहे x² + 4y² = 17. अशा प्रकारे टँजंट आहे म्हणून आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कोऑर्डिनेट काय असतात -a²m/c आणि b²/c. व्हॅल्यू पुट करू -a² ची व्हॅल्यू आहे 17 आणि m ची व्हॅल्यू आहे -1/8 इथे -1/8 आणि अपॉन c ची व्हॅल्यू आहे 17/8 आणि b² ची व्हॅल्यू आहे 17/4
याला डिवाइड करायचं आहे. सीची व्हॅल्यू आहे 17/8 इक्वल टू हे 8 वर जातील, वर मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे 8 कॅन्सल होतील, हे 17 कॅन्सल होतील, मायनस मायनस प्लस होतील, म्हणजे आन्सर पूर्ण आपल्याला काय मिळेल 1 मिळेल, +1 बरोबर आहे. हे 8 वर गेले तर हे कॅन्सल होतील, हे 8 कॅन्सल होतील, 17 कॅन्सल होतील, मायनस इंटू मायनस प्लस होतील, म्हणजे आन्सर 1 मिळेल. आणि 17/4 त्याला डिवाइड करायचं आहे 17/8 17/4 याला डिवाइड करायचं आहे. जर आपण मल्टिप्लिकेशन केला तर हे वर जातील, हे खाली येतील, म्हणजे 8/17. हे 17 कॅन्सल होतील, 4ने हे 8 कॅन्सल केले तर 2 होईल, म्हणजे आन्सर आपल्याला 2 मिळणार आहे. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट हा असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. येथे आपल्याला एक लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे आणि एक इलिप्सचं इक्वेशन दिलेलं आहे. डिटरमाइन वेदर दी लाईन, ही लाईन या इलिप्सला टँजंट आहे का आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ही लाईन या इलिप्सला टँजंट आहे का आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. जर असेल तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असेल ते कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सोल्युशन पहा, प्रोसेस तीच आहे, फक्त येथे शब्दरचना वेगवेगळी आहे. दिलेलं इक्वेशन याप्रमाणे आहे. =1 करायची गरज नाही, =1 आहे. गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स इज x² 9 + y² 4 = 1. कंपेअर करू आपण हे. कंपेअरिंग विथ जनरल फॉर्म, कंपेअरिंग विथ x² a² + इलिप्सच्या इक्वेशनला आपण कंपेअर करू. =1 we get a² = 9, b² = 4. a² = 9, b² = 4. दोन व्हॅल्यू मिळाल्या. आता लाईनचं इक्वेशन हे आहे. गिवन इक्वेशन ऑफ लाईन, इलिप्सच्या इक्वेशनवरून आपण या दोन व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. आता लाईनच्या इक्वेशनवरून आपल्याला स्लोप आणि कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आहे. गिवन इक्वेशन ऑफ लाईन is x + 3y √2 = 9. हे इक्वेशन आपल्याला y = mx + c या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. mx + c म्हणजे या साईडला फक्त y पाहिजे आपल्याला, सर्व टर्म आपण त्या साईडला पास करू. पहा कॅल्क्युलेशन आपण इकडे करू. x + 3y √2 = 9 आहेत, बरोबर आहे. इकडे फक्त y पाहिजे आपल्याला, देअरफॉर हा x तिकडे पास करू. 3y √2 = 9 - x प्लस x या साईडला -x होईल, बरोबर आहे. देअरफॉर फक्त y पाहिजे, म्हणजे y = हे 9 - x, दोन्ही टर्म 3 आणि √2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, त्या इकडे डिव्हिजनमध्ये येतील, म्हणजे 3 √2, बरोबर आहे. देअरफॉर y आता या मायनस साईनने सेपरेट करू आपण डिनोमिनेटर, दोघांनाही आपण तोच डिनोमिनेटर घेणार. हे मायनस साईन सेंटरमध्ये येईल आणि x/3 √2 असं लिहिता येईल आपल्याला. परंतु आधी x ची टर्म आहे, नंतर कॉन्स्टंट आहे, त्याप्रमाणे कन्वर्ट करू आपण, म्हणजे सोपं पडेल आपल्याला कम्पेअर करायला. 3 √2 आणि हे प्लसमध्ये आहेत 9 3 √2. आता हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. दॅट इज y = कॅल्क्युलेशन कसं येत आहे आपण इकडे रफमध्ये लिहिलेलं आहे, कारण स्पेस कमी आहे बोर्डवर. आणि +9 / 3 √2. हे इक्वेशन आता कम्पेअर करू आपण या जनरल फॉर्मला. कंपेअर विथ comparing with y = mx + c we get स्लोपची व्हॅल्यू मायनस, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, -1/3 √2 1/3 √2 हा स्लोप मिळणार आहे, बरोबर आहे. आणि कॉन्स्टंट आहे, पहा इथे 3 ने आपण हे डिवाइड पण करू शकतो, म्हणजे 1/3, हे 3 9ला कॅन्सल करतील, म्हणजे 3 वर जातील आणि खाली फक्त √2 राहील, बरोबर आहे. 3 आणि हे म्हणजे पहा 3 ने हे 3 होतील, म्हणजे 3/√2 आपण काय लिहिणार -x
3√2 आणि प्लस 3/√2 असं लिहू शकतो आपण. फक्त 3/√2 लिहू आपण. 3/√2 म्हणजे कॉन्स्टंट किती आहे 3/√2 बरोबर आहे. पहा स्लोप आणि कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काढण्यासाठी हे दिलेलं इक्वेशन आपण y = mx + c या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला कम्पेअर करता येण्यासाठी. वी नो y = mx + c is a tangent इथे लिहा वी नो y = mx + c is a tangent to the ellipse जनरल फॉर्म लिहा. इफ कधी टँजंट असते जर यामध्ये c² = a² m² आणि प्लस b². आता आपण चेक करू. नाऊ c² ही व्हॅल्यू किती येते. c म्हणजे ही टर्म आहे 3/√2 त्याचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे दोन्ही टर्मचा स्क्वेअर होईल. 3चा स्क्वेअर 9 होईल आणि √2चा स्क्वेअर फक्त 2 असतो. पहा √2चा स्क्वेअर किती होतो फक्त 2 होतो. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे 2. पहा ही झाली c² व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू आपण चेक करू. तेवढीच येते का आपण चेक करू. जर इक्वल असेल तर टँजंट आहे. नाऊ अँड a² m² प्लस b². a² ची व्हॅल्यू डायरेक्ट व्हॅल्यू आहे स्क्वेअरची आपल्याकडे 9. m², m ची व्हॅल्यू ही आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे. -1/3√2 त्याचा स्क्वेअर करायचा आहे आणि प्लस b² व्हॅल्यू आहे 4. हे कॅल्क्युलेशन करू आपण. किती येईल एवढं यायला पाहिजे. हे 9 मायनसचा स्क्वेअर प्लस होईल. 1चा स्क्वेअर 1 अपॉन इथे मल्टिप्लिकेशन 3चा स्क्वेअर 9 होईल आणि √2चा स्क्वेअर फक्त 2 बरोबर आहे आणि हे प्लस 4. हे 9 कॅन्सल होतील म्हणजे 1/2 बरोबर आहे आणि प्लस 4. हे कॅल्क्युलेशन करू आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 + 8/2 म्हणजे काय होईल 9/2. हे पूर्ण कॅल्क्युलेशन किती येत आहे 9/2 येत आहे बरोबर आहे. पहा इथे फक्त आपण कॅल्क्युलेशन लिहिलेलं आहे. कसं येत आहे आपण समजून घेतलेलं आहे. 9/2 म्हणजेच काय c². म्हणजे ही व्हॅल्यू या व्हॅल्यूला इक्वल आहे कारण दोघांच्या व्हॅल्यू एवढ्याच आहेत. ही व्हॅल्यू या व्हॅल्यूला इक्वल आहे बरोबर आहे. म्हणजे दोन व्हॅल्यू इक्वल आहेत. या दोघांची व्हॅल्यू किती आहे 9/2 आहे. म्हणजेच काय ही लाईन टँजंट आहे. देअरफॉर गिवन लाईन is a tangent to the ellipse. पहा गिवन लाईन म्हणजे ही लाईन, इलिप्स म्हणजे हे इलिप्स किंवा इक्वेशन्स लिहिले आपण तरी चालेल. आता पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. देअरफॉर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो. एक्सचा कॉर्डिनेट -a²m/c आणि वायचा कॉर्डिनेट b²/c. व्हॅल्यू पुट करू. -a² ची व्हॅल्यू आहे 9, m ची व्हॅल्यू आहे -1/3√2 आणि c ची व्हॅल्यू आहे 3/√2 आणि b² ची व्हॅल्यू 4 अपॉन या दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आहेत कारण c आणि c आहे बरोबर आहे. इक्वल टू पहा इथे काय करता येईल. हे मायनस मायनस प्लस होतील. मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे. या 3ने हे 9 कॅन्सल होतील म्हणजे इथे 3 होईल. असं लिहिता येईल आपल्याला. हे मायनस मायनस प्लस होऊन जातील. 3ने हे 9 कॅन्सल केले तर इथे 3 होईल आणि अपॉन √2 बरोबर आहे आणि पुन्हा 3/√2. पहा हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत, हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत. हे आणि हे कॅन्सल होतील. 3 आणि 3 पण कॅन्सल होतील म्हणजे फक्त 1 येईल बरोबर आहे. हे पूर्ण आन्सर 1 मिळणार आहे. 1 4 हे
4 हे डिवाईड करायचे आहेत आपल्याला 3 आणि √2. म्हणजेच काय होईल, 4 हे साईन मल्टिप्लिकेशन केलं तर हे वर जातील √2 आणि 3 खाली येतील. बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल 4√2 आणि अपॉन 3 हे √2 वर जातील. म्हणजे काय होईल 4√2 आणि अपॉन 3 हे येतील पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टचे कोऑर्डिनेट्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. फाइंड के. आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इफ दी लाईन ही लाईन टचेस. पहा इथे आपल्याला टचेस दिलेला आहे, म्हणजे ही लाईन टच करत आहे या इलिप्सला. म्हणजे ही लाईन कशी आहे, टँजंट आहे. पहा आपण क्वेश्चन नंबर 7, 8 आणि 9 मध्ये टँजंट आहे का नाही हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. परंतु येथे आपल्याला टचेस येथे दिलेलं आहे, ही लाईन या इलिप्सला टँजंट आहे. टँजंट असेल तर आपल्याला माहिती आहे c² = a² m² + b². ही कंडिशन सॅटिस्फाय असते. बरोबर आहे. म्हणजे ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे, ते प्रूव्ह करायची गरज नाही आहे. तर आपल्याला के ची फक्त व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहा प्रोसेस तीच आहे, त्याचप्रमाणे सॉल्व करायचं आहे. फक्त हे प्रूफ न करता यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या आहेत या इक्वेशनमध्ये आणि के ची व्हॅल्यू काढायची आहे. पहा सोल्युशन कसं लिहिणार आपण. गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स 9x² + 16y² = 144. याच इक्वेशनला आपण कसं लिहिणार आहोत, कॅल्क्युलेशन करू आपण. 9x² प्रत्येक टर्मला 144 ने डिवाइड करू, म्हणजे राईट साईडला 1 मिळेल आपल्याला. इकडे 144 आहेत, इकडे पण 144 ने डिवाइड करू. म्हणजे इक्वेशनला आपण 144 ने डिवाइड केलेलं आहे. इथे प्लस असल्यामुळे दोन्ही टर्मला सेपरेट आपण डिवाइड करणार. इकडे एकच टर्म आहे. 9 ने हे 16 होतील. बरोबर आहे. आणि 16 ने हे 9 होतील. म्हणजे x² / 16 आणि प्लस y² / 9 = हे कॅन्सल होतील 1/1 म्हणजे 1. म्हणजेच याला आपण असं लिहिणार x² / 16 प्लस y² / 9 = 1. हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म y² / b² = 1. वी गेट a² ची व्हॅल्यू 16 आणि b² ची व्हॅल्यू 9. पहा a² b² व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. दिलेलं लाईनचं इक्वेशन हे लिहून घेऊ आपण. गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज 3x + 4y + k. के म्हणजे एक कॉन्स्टंट आहे, एखादा नंबर आहे कोणता तरी, = 0. बरोबर आहे. आता हे इक्वेशन आपल्याला y = mx + c ला कम्पेअर करायचं आहे, तरच आपल्याला स्लोप आणि कॉन्स्टंट मिळेल. बरोबर आहे. या इक्वेशनचा y फक्त या साईडला ठेवू आपण, बाकी सर्व टर्म या साईडला पास करू. इक्वेशन कसं आहे 3x + 4y + k = 0. फक्त y काढायचा आपल्याला. हा k त्या साईडला -k होईल, हा 3x त्या साईडला -3x होईल आणि k पण -k होईल. बरोबर आहे. फक्त y पाहिजे आपल्याला. हे 4 या साईडला डिव्हिजनमध्ये जातील, म्हणजे प्रत्येक टर्मला डिवाइड होईल. -3/4x होईल आणि -k/4 होईल याप्रमाणे. बरोबर आहे. म्हणजे हेच इक्वेशन आपण याप्रमाणे लिहिणार आहोत. दॅट इज y = x आणि -k/4. हेच इक्वेशन फक्त आपण या साईडला y राहू दिलेला आहे. आता कम्पेअर करू y = mx + c ला. comparing with y = mx + c, we get slope y mx येथे x आहे, म्हणजे m ची व्हॅल्यू किती -3/4. we get m = -3/4 and c ची व्हॅल्यू येथे किती आहे -k/4. -1/4 नाही आहे, -k/4, कारण k कोणता तरी नंबर आहे, तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इथे लिहिणार दी गिवन लाईन टचेस दी गिवन इलिप्स
गिवन इलिप्स, दिलेली लाईन दिलेल्या इलिप्सला टच करत आहे म्हणजे टँजंट आहे. देअरफॉर सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ही कंडिशन सॅटिस्फाय होईल कारण टँजंट आहे. पहा सी स्क्वेअरची व्हॅल्यू, सीची व्हॅल्यू आहे -k/4, परंतु स्क्वेअर करायचं आहे, इक्वल टू ए स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 16, एम स्क्वेअर म्हणजे -3/4 त्याचा स्क्वेअर, -3/4 त्याचा स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 9 + 9. हे कॅल्क्युलेशन करू आपण. पहा मायनसचा स्क्वेअर प्लस होईल म्हणजे के स्क्वेअर आणि 4चा स्क्वेअर 16 इक्वल टू हे 16 मायनसचा स्क्वेअर प्लस -3चा स्क्वेअर प्लस 9 होईल आणि 4चा स्क्वेअर 16 आणि हे +9 बरोबर आहे. देअरफॉर के स्क्वेअर अपॉन 16, आपल्याला केची व्हॅल्यू काढायची आहे. येथे मल्टिप्लिकेशन आहे 2 टर्ममध्ये, हे 16 कॅन्सल होतील, येथे 9 आणि हे +9, 9 + 9 के स्क्वेअर अपॉन 16 इक्वल टू 9 + 9 म्हणजे 18. देअरफॉर के स्क्वेअर इक्वल टू 18, हे 16 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील बरोबर आहे, डिव्हिजनमध्ये आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. 18 × 16 288. हा मल्टिप्लिकेशन के स्क्वेअर इक्वल टू 288 एवढा येत आहे. आपल्याला केची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे आपण काय करू, स्क्वेअर रूट घेऊ. देअरफॉर के इक्वल टू दोन्ही साईडला स्क्वेअर रूट म्हणजे असं लिहू शकतो आपण. 288 आहेत. आपल्याकडे एक नंबर असा आहे 144, याच्या डबल हे आहेत बरोबर आहे 288, म्हणजे याचं स्क्वेअर रूट आपल्याला किती मिळते 12, म्हणजे आपण असं लिहू शकतो 144 × 2, याची डबल म्हणजे एवढे बरोबर आहे. याचं स्क्वेअर रूट घेता येईल आपल्याला, ते किती आहे 12 आहे. हा नंबर स्क्वेअर रूटच्या बाहेर आला तर 12 होईल आणि हे 2 स्क्वेअर रूटमध्ये ॲज इट इज, म्हणजे केची व्हॅल्यू एवढी मिळेल आपल्याला. देअरफॉर के इक्वल टू 12√2. पहा स्क्वेअर रूट घेतल्यामुळे हा कॉन्स्टंट प्लस किंवा मायनस पण असू शकतो. स्क्वेअर रूट घेतला आपण त्यामुळे दोन्ही लिहा प्लस ऑर मायनस. स्क्वेअर रूट घेतलं की प्लस ऑर मायनस करा, कारण प्लसने सॅटिस्फाय होईल आणि मायनसने पण सॅटिस्फाय होईल. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.